तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। रुपाली ठोंबरे यांच्याकडून फेसबुकवरती जितेंद्र आव्हाड यांचं कथित चॅट पोस्ट करण्यात आलेलं आहे। बीडच्या मोर्चावरून रुपाली ठोंबरे यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गंभीर आरोप बघायला मिळतोय। जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसोबत व्हॉट्सअपवरचं संभाषण रुपाली ठोंबरे यांनी पोस्ट केलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथवलं असल्याचं रुपाली ठोंबरे म्हणताय। रक्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। रुपाली ठोंबरे यांच्याकडून फेसबुकवरती जितेंद्र आव्हाड यांचं कथित चॅट पोस्ट करण्यात आलेलं आहे। या बीडच्या मोर्चावरून रुपाली ठोंबरे यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गंभीर आरोप बघायला मिळतोय। जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसोबतचं व्हॉट्सअपवरचं चॅट संभाषण रुपाली ठोंबरे यांनी पोस्ट केलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो हे चॅट बघायला मिळतंय। तर उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज, मी पहिली तुझी भेट घेईन, नंतर मोर्चाकडे। मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर, पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव, तुझा फोन लागत नाही सकाळपासून प्रयत्न करतोय। तर त्याला रिप्लाय आलेला आहे, सुरू आहे माझा फोन 5151 बंद आहे तात्पुरता, मी सगळी तयारी केली आहे, अशा प्रकारचा रिप्लाय बघायला मिळतोय। तर त्या खाली सुद्धा एक मेसेज बघायला मिळतोय, बरं आणि मोर्चात मुस्लिम आणि दलितांना सुद्धा गोळा करता आलं तर करा, पैशाची काळजी करू नको। आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला संधी द्यावी, मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं ते, उद्या मुंडेला घोडे लावू, अशा प्रकारचं मेसेज बघायला मिळतोय। तर कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू। तर एक्सक्लुझिव्ह आपण दृश्य पाहतोय, जितेंद्र आव्हाडांचं कथित चॅट असल्याचं हे सांगितलं जात आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, रुपाली ठोंबरे यांच्याकडून फेसबुकवरती जितेंद्र आव्हाड यांचं कथित चॅट पोस्ट करण्यात आलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, जितेंद्र आव्हाड यांचं कथित चॅट जे आहे ते पोस्ट करण्यात आलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय की बीडमध्ये जे संतोष देशमुख, काही काळ मी तुम्हाला थांबवतोय, प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। दरेकरजी, जितेंद्र आव्हाड यांचं कथित चॅट पोस्ट आता फेसबुकवरती पोस्ट करण्यात आलंय। मला वाटतं ते चॅट जर खरं असेल तर मला वाटतं अशा प्रकारचं नीच आणि हिणकस प्रवृत्तीचं राजकारण हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी निश्चितच शोभा देणारं नाहीये। आणि जितेंद्र आव्हाड कुठल्या मनोवृत्तीतनं राजकारण करतात हे या निमित्तानं त्या ठिकाणी दिसून येत आहे। जर त्या ठिकाणी मुंडेंचे पुरावे गोळा करा, दलित मुस्लिम समाजाची लोक एकत्रित करा, म्हणजे झालेल्या दुर्दैवी प्रसंगातनं त्या ठिकाणी राजकीय लाभ मिळवण्यासाठी ही राजकारणातली नेते मंडळी कुठल्या थराला जाऊ शकते, अशा प्रकारचं एक हिणकस राजकारणातली प्रवृत्ती किंवा विकृत मनोवृत्ती मी म्हणेन जितेंद्र आव्हाडची या निमित्तानं महाराष्ट्रासमोर येत आहे। मला वाटतं त्या चॅटची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे आणि ते जर खरं असेल तर त्या ठिकाणी तात्काळ जातीय तेढ निर्माण करणं, अशांतता माजवणं, अशा अर्थानं इथे जितेंद्र आव्हाड याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे। कारण शेवटी या प्रसंगातनं राजकारणात तणाव निर्माण होऊन उद्या रक्तपात होईल, डोके फुटतील, हे स्वतःच्या राजकारणासाठी अराजकता त्या ठिकाणी माजवायची आहे का, हे मला या निमित्तानं कळत नाही। तर मला वाटतं पोलीस प्रशासनाने या चॅटची दखल घ्यावी आणि त्याच्या खोलात जाऊन याला काय काय कंगोरे आहेत त्याचा शोध घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी। बर, या चॅटमध्ये जे उल्लेख करण्यात आलेले आहेत, पैसे लागतील तर सांग, अशा प्रकारचे यामध्ये उल्लेख बघायला मिळत आहेत या कथित चॅटमध्ये, त्याबद्दल काय सांगाल? नाही, तेच म्हणजे तुम्हाला हे वातावरण गढूळ करण्यासाठी, वातावरण हिंसक करण्यासाठी, अशांतता माजवण्यासाठी पाहिजे तर मी पैसे देतो, मी पैसे लावतो, परंतु या विषयाचं प्रक्षोभक वातावरण कसं या विषयातनं करता येईल ते करा, हे सांगणं म्हणजे खरोखर नीचपणाचा कळस, याच्या पलीकडे काय बोलता येणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं। राजकारण करायला एक हद्द लागते, पण या विषयाचा आधार घेऊन मी पैसे लावतो, पैसे पाहिजे देतो, असं जर असेल तर दुर्दैवी आहे ते। खरोखर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा असण्यासारखं आहे ते। खरं तर या कथित चॅटमध्ये जी भाषा वापरली ती सुद्धा आक्षेपार्ह बघायला मिळते। नाही तेच ना, म्हणजे जितेंद्र आव्हाड
याचं व्यक्तिमत्वच महाराष्ट्रातल्या जनतेसमोर काय आहे ते पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित करून दाखवलेलं आहे. म्हणजे जितेंद्र आव्हाड बोलण्यात बेताल बोलतोय, विकृत मानसिकतेतनं आतापर्यंतच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी ते वागलेत, कृती आहे. मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि असे जर नेते करायला लागले तर मला वाटतं दुर्दैव आहे. समाजामध्ये त्या ठिकाणी भांडणं होतील, जातीय तेढ निर्माण होईल, जे राज्यासाठी खरोखर शोभा पुष्णावं नाहीये. आणि मला वाटतं त्यातनं वातावरण कलुषित किंवा अशांतता त्या ठिकाणी करणार त्या ठिकाणी होईल. निश्चित धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही संवाद साधलात. तर या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय. रुपाली ठोंबरे यांच्याकडून फेसबुकवरती जितेंद्र आव्हाड यांचं कथित चॅट पोस्ट करण्यात आलेलं आहे. आपण काही वेळापूर्वी मेसेज वाचले होते. बीडच्या मोर्चावरून रुपाली ठोंबरे यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गंभीर आरोप बघायला मिळतोय. जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसोबतचं व्हॉट्सअप चॅटवरचं संभाषण रुपाली ठोंबरे यांनी पोस्ट केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथवलं असल्याचं रुपाली ठोंबरेंनी या कथित चॅटमधून आरोप केलेला आहे. जितेंद्र आव्हाडांचं चॅट ठोंबरेंकडून शेअर करण्यात आलेल्या फेसबुकवरती हे कथित चॅट पोस्ट करत या मोर्चावरून रुपाली ठोंबरेंनी आरोप केलेले आहेत. पैसे देऊन मोर्चाला बोलवल्याचा आरोप सुद्धा यावेळेला करण्यात आलेला आहे. आपण रुपाली ठोंबरेंची पोस्ट सध्या बघतोय. फेसबुकवरची पोस्ट आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी या संदर्भातली ही मोर्चा जो होता त्या संदर्भातली पोस्ट रुपाली ठोंबरेंनी केलेली आहे. तर या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय. जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. फेसबुकवरती रुपाली ठोंबरे यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांचं कथित चॅट हे पोस्ट करण्यात आलं. आपण सध्या दृश्यांमध्ये तो स्क्रीनशॉट बघतोय. तर आम्ही रुपाली ठोंबरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांनी फोन उचललेला नाहीये. अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात झालेला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर सुद्धा या अपघातात जखमी झालाय. मुंबईच्या कांदिवली परिसरात हा अपघात झाल्याचं कळतंय. या अपघातासंदर्भात कार चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात घडला. या अपघातामध्ये उर्मिला सुद्धा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीनुसार गाडीची एअरबॅग योग्य वेळी उघडल्यामुळे खरं तर अभिनेत्रीचा जीव वाचलाय. पण असं असलं तरी तिच्या गाडीचा मात्र चक्काचूर झालाय. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचंही कळतंय. विजय वंजारा आपल्याला अधिक माहिती देतील. विजय, कधी आणि कुठे घडली ही घटना? नक्की मुंबईतील कांदिवली परिसरातील बोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांचं भरधाव उर्मिला कोठारे अभिनेत्री तिच्या कारने ही धडक दिलेली आहे. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिच्या शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेगाने जास्त असलेल्या चालकाने कारवाली नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्यावर ही धडक दिली आणि सध्या या कार चालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे. कार चालक ही सुद्धा एका रुग्णालयात ऍडमिट आहे.